इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। वसार गावात रस्त्याच्या वादावरून पिता पुत्राला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत पिता पुत्र गंभीर जखमी झाले आहेत। 4 मे रोजी वसार गावातील विक्की मडवी आणि त्यांच्या वडिलांना वडिलांच्या चुलत भावाच्या मुलांनी मारहाण केली। तसेच उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात आल्यावर रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये देखील त्यांना मारहाण करण्यात आली। विक्की मडवी यांचे त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ देवराज मडवी यांच्या मुलांसोबत 10 फूट लांबीच्या एका कच्च्या रस्त्यावरून मागील 3 वर्षांपासून वाद सुरू होते। त्याविरोधात विक्की मडवी हे 22 ऑक्टोबर 2022 रोजी न्यायालयात देखील गेले होते आणि त्यासंबंधी कोर्टात केस सुरू होती। 4 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जितेंद्र मडवी, चैनू मडवी, रुपेश मडवी, प्रवीण मडवी आणि देवराज यांची पत्नी ताराबाई मडवी हे विक्की यांच्या घरी आले आणि न्यायालयातील केस मागे घे, नाहीतर विक्की आणि त्यांच्या वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली आणि चैनू व रुपेश यांनी त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी रॉडने विक्की आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली। तसेच जितेंद्र याने त्याच्या हातातील चाकू आणि अदृश्य हत्याराने मारहाण केली। तेव्हा विक्की आणि त्याचे वडील आपला जीव वाचवत मध्यवर्ती रुग्णालयात आले, तेव्हा तेथील कंपाऊंडमध्ये देखील जितेंद्र याने आपले भाऊ तसेच इतर साथीदारांच्या मदतीने त्यांना मारहाण केली। या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझं नाव विक्की विश्वास मडवी। आमचा गेल्या 3 वर्षापासून रस्त्याचा वाद चालू आहे। तर काल मी असंच 4 तारखेला पाणी मारत होतो अंगणात, तर त्यावेळेस समोरचे व्यक्ती प्रतिवादी आले आणि मला बोलले की केस मागे घे, नाहीतर तुला जीवे मारून टाकू आणि तुझ्या वडिलांना पण खलास मारून टाकू। आणि तिथेच त्यांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली। माझ्या डोक्यावर रॉडने, त्याच्यानंतर चाकूने वगैरे हे केलं। वडिलांना सुद्धा माझ्या मारहाण वगैरे केली। तर आम्ही तिथनं कसे बसे निसटून पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला मेमो दिला की तुम्ही सेंट्रल हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्या। तर आम्ही तिथनं त्यांचा मेमो घेऊन आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला उपचारासाठी आलो। उपचारासाठी आल्यानंतर डॉक्टरांनी आमच्यावर उपचार वगैरे केले, गोळ्या वगैरे दिल्या। त्याच्यानंतर आम्ही उपचार घेऊन घरी जात असताना आम्ही स्कूटीवर बसलो। माझ्या मागे माझे वडील पण होते। तर त्याने आम्हाला गेटवर पुन्हा अडवल्यानंतर पुन्हा आम्हाला तिथे मारहाण वगैरे केली। त्याच्यानंतर वडिलांच्या पण माझ्या खूप डोक्यात मारलं। 25 टाके आले माझ्या वडिलांच्या। त्याच्यानंतर पायाला वगैरे पण हे केली, पायाला 12 टाके लागल्यात। माझ्या डोक्यात मारहाण केली। त्याच्यानंतर मला तिथे लाथाबुक्क्यांनी, रॉडने वगैरे मारहाण केली। ते 10 ते 12 जणांचा टोळका होता सर। घटना गेटच्या वरांड्यातच झाली, हॉस्पिटलच्या वरांड्यात झाली। अगोदर आमच्या घराच्या तिथे झाले, वसार गावामध्ये। सर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे। माझी प्रशासनाकडून हीच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्या प्रत्येक आरोपीला पकडून पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे। हीच माझी प्रशासनाकडे आणि पोलीस आयुक्तांकडे मागणी आहे।